दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी एक विशेष सभेचे आयोजन अंबरनाथ नगरपालिकेमध्ये करण्यात आले होते। विशेष म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की खूप ज्वलंत विषय अंबरनाथ शहराकरता आहे। आज गेल्या शिवमंदिर ह्या प्रकल्पामध्ये जवळपास 50-60 लोकांनी त्यांचं घर त्या ठिकाणी गमावले। त्यांना त्यांचा मोर्चा देखील अंबरनाथ नगर परिषदेवर त्या ठिकाणी आला होता। आज 40-50 कुटुंब त्या ठिकाणी बेघर झालेत। या प्रकल्प बाधितांची काहीतरी व्यवस्था व्हावी याकरता विशेष सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की येत्या 1 महिन्यामध्ये कधीही त्या ठिकाणी पावसाचं आगमन त्या ठिकाणी होऊ शकतं। या सर्व गोष्टींना लक्षात घेत आरोग्याला घेऊन एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। डम्पिंगला गेल्या 15-20 दिवसापासून आग लागलीये। पाणी टाकून सुद्धा ती आग त्या ठिकाणी विझत नाहीये। अनेक असे आरोग्याचे विषय होते, नाल्यांचे विषय होते, कचरा त्या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये साठलाय। त्या ठिकाणी आपण पाहतो की फवारणीचा विषय होता, त्या ठिकाणी आपण पाहतो की सफाई कर्मचाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी कमी आहे दिसते आपल्याला। अनेक विषय या शहराचे त्या ठिकाणी लक्षात घेत ही स्पेशल आपण त्या ठिकाणी सांगू शकतो एक स्पेशल मीटिंग त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। परंतु सदस्य राजेंद्र वाळेकर यांनी कोणता तरी 1-2013चा विषय आणला आणि कुठंतरी तो MRTPचा गुन्हा दाखल तो त्या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस दिला नाही किंवा आला नाही, त्यातली त्यात तो व्यक्ती ज्याच्यावर दाखल तो ह्या बॉडीतला आता सदस्य सुद्धा नाही, असा कोणता तरी विषय आणून सभा त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। आणि कुठंतरी एक बालहट्ट म्हणून की हा विषय त्या ठिकाणी मिनिट्सवर यावं, जो विषय अजेंडात नाही तो मिनिट्सवर येऊ शकत नाही, ही त्या ठिकाणी एक थंब रूलच आहे। परंतु कुठंतरी या विषयातनं पळ काढायचे। गेल्या 9 वर्षापासून हे साफसफाई का होत नाही शहरामध्ये हा विषय प्रत्येक सदस्य प्रत्येक शहरातला नागरिक त्या ठिकाणी विचारतोय, परंतु त्याचं उत्तर द्यायचं नाहीये, त्यातनं पळ काढायचा आहे आणि काहीतरी केळवणी प्रयत्न त्या ठिकाणी ह्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आला। मला खरं तर त्यांना विचारायचंय की या अंबरनाथ शहरामध्ये नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी विजय झाला, तो अपयश आज देखील त्यांना जिवारी त्या ठिकाणी लागलाय। मी त्या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी हा अपयश त्या ठिकाणी विसरून या अंबरनाथ शहराकरता त्या ठिकाणी एकत्रित या। खूप गंभीर विषय शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जागोजागी कचरा साठलाय, डेब्रेज साठलेत, आज नाले त्या ठिकाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। आज त्या ठिकाणी प्रत्येक दिलेले कामगार त्या ठिकाणी आपल्याला वॉर्डांमध्ये दिसत नाही। खूप गंभीर विषयांवरती आपण ही मीटिंग त्या ठिकाणी कॉल केली होती, परंतु या शहराला कुठंतरी राजकारणाच्या अंतर्गत या अवतीभोवतीच ठेवायचं, या शहराला समस्यांचं निवारण होऊन द्यायचं नाही, या उद्देशाने शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा केळीवाना प्रयत्न केला।